नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सुबोध जाधव आपलं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा 5वा लेसन 1.5 हीज फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली उडान. या पाठाचं लेखन लियाम ओ फ्लॅहर्टी यांनी केलेलं आहे. अतिशय छान अशी कथा आपल्याला या चॅप्टरमधून शिकायला मिळणार आहे. एक मोटिवेशनल, एक प्रेरणादायी अशा प्रकारचा हा लेसन आहे, जो आपल्याला काय तर कुठेतरी इनिशिएटिव्ह घेण्यासाठी, पुढाकार घेण्यासाठी काय करेल तर आपलं मार्गदर्शन करेल. खूप छान आणि मला खूप आवडलेला हा चॅप्टर आहे या इयत्ता 10वीच्या पुस्तकातील, की जो सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग सुरू करूया. हिज फर्स्ट फ्लाईट, लाईन टू लाईन आपण समजून घेऊया. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. His two brothers and his sister had already flown away the day before. आता सीगल नावाचा एक छोटा पक्षी आहे या स्टोरीचा सेंटर कॅरेक्टर, आणि तो कसा एकटा उभा आहे. कशावर तर ते एका कोपऱ्यावर, म्हणजे एका टेकडीच्या कोपऱ्यावर तो एकटाच उभा आहे. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर, त्याचे दोन भाऊ आणि त्याची सिस्टर, हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर. ते सकाळीच किंवा मग अगोदरच ते काय झालेले तर परवाच, द डे बिफोर म्हणजे काय, काल परवाच ते काय झाले तर उडून गेले होते. फ्लॉन म्हणजे उडून गेले. त्याचे दोन भाऊ आणि सिस्टर हे उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला त्यांच्यासोबत उडायला भीती वाटत होती. अफ्रेड म्हणजे घाबरणे किंवा भिणे, फ्लाय म्हणजे उडणे. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempt to flap his wings, he became afraid. ज्यावेळेस कधी तो काय करायचा, he had taken a little run forward, तो खूप जोरामध्ये समोर पळायचा, थोड्या अंतरावर पळायचा. to the brink of the ledge, त्या टेकडीच्या कॉर्नर पर्यंत तो यायचा, त्या कड्यापर्यंत यायचा. and attempt to flap, आणि स्वतःचे जे पंख असतील हिज विंग्स, ते विंग्स तो हलवण्याचा प्रयत्न करत होता. हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड, आणि तो काय व्हायचा, तिथे जाऊन घाबरून जायचा. म्हणजे तो पळत यायचा त्या कॉर्नरपर्यंत, त्या कड्यापर्यंत, आणि तिथे जाऊन काय व्हायचा तर तो त्याचे पंख हलवण्याचा प्रयत्न करायचा, परंतु तो घाबरून जायचा. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. म्हणजे आता हे जे काही समुद्र होता तो खाली, त्या लेजच्या खाली, त्या टेकडीच्या खाली असा अथांग असा तो पसरलेला होता. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, आणि खूप अंतरावर तो समुद्र पसरलेला होता. माइल्स टू माइल्स पर्यंत तो पसरलेला होता खाली, त्या लेजच्या खाली. He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. He felt certain that his wings would never support him. त्याला असं वाटत होतं की त्याचे जे काही विंग्स आहेत, पंख, त्याला काय करणार नाही तर उडण्यासाठी सपोर्ट करणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड, त्यामुळे तो काय करायचा, स्वतःचं हेड जे आहे ते वाकवून, खाली मान करून, अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल, आणि खाली मान करून तो पुन्हा वापस त्या बिळामध्ये किंवा मग त्या थोडक्यामध्ये घरट्यामध्ये जायचा. अंडर द लेज, कुठं, त्या कड्यावरचं जे काही उंच जो कडा आहे, त्या कड्यावरचं जे काही तिथे लेज आहे, लेज म्हणजे कडा, त्या कड्यामध्ये एखादं होल असेल, बीळ असेल, त्या बिळात ते जाऊन तिथे तो जिथे झोपला होता, वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट, जिथे तो रात्री झोपला, त्या ठिकाणी तो पुन्हा जाऊन वापस निघून जायचा. इवन when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flipped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. आधी तर काय सांगितलेलं बघा, इवन व्हेन, जरीही त्याचे भाऊ आणि त्याची छोटी बहीण, हुज विंग, ज्यांचे जे पंख आहेत, विअर
फार शॉर्टर दॅन हिज ओन, त्याच्यापेक्षा त्यांचे पंख कसे आहेत तर खूप छोटे आहेत. फार शॉर्टर म्हणजे खूप छोटे आहेत. रॅन टू ब्रिंक, ते काय झाले तर त्या कड्याहून, उंच कड्याहून काय केलं त्यांनी, फ्लॅप देअर विंग्स, त्यांनी त्यांचे पंख फिरवले, फ्लॅप केले, खालीवर केले, अँड फ्ल्यू अवे, आणि ते दूर उडून गेले. ही फेल टू मस्टर अप करेज, याच्याकडून हा ते धाडस करण्यात काय झाला तर चुकला किंवा मग हा फेल झाला. टू टेक द फ्लंग विच अपिअर टू हिम सो डिस्पिरेट, आणि ती जी काही फ्लाईट आहे ती घेण्यापासून तो काय झाला तर चुकला किंवा मग त्यामध्ये तो अयशस्वी ठरला. His father and mother had come around calling him shrilly, upbraiding him. त्याचे जे काही फादर आणि मदर असतील ते काय करायचे, तिथे घरट्या घ्यायचे. हॅड कम अराउंड कॉलिंग हिम श्रीली, त्याच्यावर ते ओरडायचे किंवा मग त्याला ते चिडवायचे किंवा त्याला ते स्कोल्ड करायचे किंवा त्याच्यावर ते चिडायचे, त्याच्यावर ओरडायचे. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार ऑन हिज लेज अनलेस ही फ्ली अवे, आणि त्याला धमकी द्यायची की तो तिथे जर राहिला तर तो तसाच काय होईल तर भुकेने मरून जाईल त्या लेजवरच, त्या उंच कड्यावरच, जर तो उडाला नाही तर. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह, परंतु स्वतःच्या आयुष्यासाठी तो तिथून काय करू शकत नव्हता तर उडू शकत नव्हता किंवा तो तिथून हलू शकत नव्हता. त्याचा कॉन्फिडन्सच त्यांनी लॉस केलेला होता की तो उडू शकेल. दॅट वॉज 34 hours ago. Since then, nobody had come near him. जवळपास 24 घंट्यामध्ये, 24 hours ago, 24 घंट्यापासून, मागच्या 24 घंट्यापासून, since then, आतापर्यंत, nobody had come near him, त्याच्यापर्यंत कोणी आलं नव्हतं. The day before all day long, he had watched his parents flying above with his brothers and sister. म्हणजे काल जो आहे तो बघत होता की ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स, त्याचे जे आईवडील असतील, ओके, म्हणजे पक्षीच, ते सुद्धा सिगल पक्षीच, त्याचे आईवडील फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, ते काय करत होते त्याच्या भावासोबत, दोन्ही भावासोबत आणि सिस्टरसोबत काय करत होते तर उडत होते. परफेक्टिंग देम इन अन आर्ट ऑफ फ्लाईट, आणि त्यांना काय करत होते तर ते परफेक्ट करत होते, त्याचे आईवडील त्या त्याच्या भावांना आणि सिस्टरला उडण्याच्या कला काय करत होते, कलांमध्ये त्यांना पारंगत किंवा मग शिकवत होते, परफेक्ट करत होते. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज, म्हणजे त्या जे काही वेव्ज असतील त्याच्यावर कशा प्रकारे त्यांनी हळूवार त्याच्यावर त्यांनी चालायचं किंवा मग त्याच्यावर उडायचं. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, आणि फिश पकडण्यासाठी कशा प्रकारे डाईव्ह करायची हे त्याचे आईवडील, त्या सीगलचे आईवडील त्या दोन भावांना आणि त्या सिस्टरला शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डेव्हॉर इट, आणि त्यांनी बघितलं खरं तर त्याच्या भावाने, त्याच्या मोठ्या भावाने काय केलं तर कॅच हिज फर्स्ट हेरिंग म्हणजे एक प्रकारची फिश आहे, फिशचा तो प्रकार आहे, माशाचा तो प्रकार. त्यांनी काय केलं तर त्याची पहिली फिश हेरिंग पकडली अँड डेव्हॉर इट, आणि आदाशीपणाने एकदम फास्टमध्ये त्यांनी ती खाल्ली. डेव्हॉर म्हणजे इट क्विकली, लवकर त्यांनी ती खाऊन घेतली. स्टँडिंग ऑन अ रॉक वाईल हिज पॅरेंट्स सर्कल अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल, आणि तो त्या एका रॉकवर काय झाला तर उभा राहिला. वाईल हिज पॅरेंट्स सर्कल अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल, आणि त्या मोठ्या भावाचे जे मोठ्या भावासाठी त्याचे पॅरेंट्स काय करत होते तर रेझिंग अ प्राऊड क्रॅकल म्हणजे असा खूप मोठा कर्कश आवाज अभिमानाने ते ओरडत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग plateau midway down the opposite cliff taunting him for his cowardice. आणि त्याच्या पूर्ण ऑल द मॉर्निंग, सकाळपासूनच द होल फॅमिली हॅड वॉक, पूर्ण फॅमिली काय तर एका प्लॅट्यू म्हणजे एका प्लॅट्यूवर ते मिडवेमध्ये ते उभे होते, आणि तिथून द ऑपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम, आणि अपोजिट साईडली जी क्लिफ असेल, उंच टेकडी असेल, तिथे सगळे त्याला काय करत होते तर कोवार्डिक, भित्रा म्हणून ओरडत होती, त्याच्यावर टॉन्टिंग ते करत होते. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय, आणि सूर्य जो आहे तो आता असेंडिंग पोझिशनमध्ये होता. सूर्य आता काय झालेला होता तर ब्लेझिंग, असेंडिंग द स्काय म्हणजे सूर्य आता वरती आलेला होता, म्हणजे सकाळचा वेळ असावी. द
ब्लेझिंग ऑफ ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. आणि त्याचा जो चेहरा होता कोणाचा, त्या सीगलचा, तो साऊथ साईडला असल्यामुळे तो चमकत होता. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईट फॉल. आणि त्याला काय जाणवत होती, खूप गरमी जाणवत होती, कारण ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईट फॉल, कारण तो काल रात्रीपासून तिने काही खाल्लेलं नव्हतं. ही स्टेप्ड स्लोली आउट ऑफ द ब्रिंक ऑफ द लेज. तो त्या उंच टेकडीच्या बाहेर त्या कॉर्नरवर तो यायचा हळूहळू. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. तो काय करायचा तर स्टँडिंग ऑन वन लेग, एका पायावर उभा राहायचा, विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. आणि एक पाय काय करायचा त्याच्या विंग्समध्ये. विंग म्हणजे काय तर पंखामध्ये काय करायचा तर तो लपवून ठेवायचा किंवा लपवायचा. ही क्लोज्ड वन आय देन द अदर. आणि एक डोळा बंद करायचा, नंतर पुन्हा दुसरा डोळा बंद करायचा. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलन अस्लीप. आणि नाटक करायचा की तो झोपलेला आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीसुद्धा त्याचे आईवडील, त्याचे भाऊ आणि तिची बहीण ही कुठल्या प्रकारची नोटीस त्याला देत नव्हती किंवा ते त्याला ओळख दाखवत नव्हती. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their head sunk into their necks. त्याने बघितलं की त्याचे दोन्ही भाऊ आणि बहीण हे काय झाले होते तर त्या प्लेट्यू म्हणजे काय पठारावर काय झाले तर त्यांचं मुंडकं टाकून ते झोपलेले होते. त्यांचं मुंडकं त्यांच्या नेकमध्ये घेऊन ते झोपलेले, ते पडलेले होते. His father was spreading the feather ऑन हिज व्हाईट बॅक. आणि त्याचे जे वडील असतील ते काय करत होते, त्यांच्या चोचीने काय करायचे तर त्यांचे स्वतःचे फिदर्स म्हणजे काय पंख हे काय करत होते तर क्लीन किंवा मग वॉश करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन लिटल हाय हम्प ऑन द प्लेट्यू, हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. She was standing on little high hump on the plateau. आणि तो काही पठार आहे त्या पठाराच्या थोड्याशा उंच टेकडीवर ती उभा होती. Her white breast thrust forward. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet. तिच्या पायापाशी जे काही मासा होता, एक फिश होती, तिला काय केलं तिने तर तिच्या हिने कशाने चोचीने काय केलं तर ते एकदम तुकडे त्याचे केले तिच्या पायाजवळ. अँड देन स्क्रॅप इच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि त्या रॉकवर जे आहे तर सगळ्या बाजूला तिने ते फेकले. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. आणि त्या जे काही साईट तिने बघितलं ते तुकडे केलेले त्यामुळे तो भुकेने व्याकुळ झालेला होता. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे. आणि त्याला किती आवडतं तशा प्रकारे फूडला काय करणं तोडणं. स्क्रॅपिंग हिज बिग नाव अँड अगेन टू विट इट. आणि त्याला पुन्हा हे खाल्ल्यानंतर काय तर स्वतःची जी चोच असेल बीक असेल ती त्याला शार्प करायला आवडत होती. गा गा गा. गा म्हणजे एक ओरडण्याचं ते एक पद्धत असेल, तसं चिवचिवाट तसं गा 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 अशा प्रकारे त्या सीगलचं ओरडणं तिथं सांगितलेलं आहे. गा गा गा. ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तो तिथून ओरडून काय करत होता तर तिला फूड मागत होता किंवा तिला फूड आणण्यासाठी तो तिला सांगत होता. गॉल कॉल शी स्क्रीन बॅक डेरिसिव्हली. आणि तिने सुद्धा त्याला तशा प्रकारे तिने रिप्लाय त्याला दिला किंवा ती सुद्धा मागं ओरडली. ती कसं गाव कॉल बट he kept calling plaintively and after a minute or so he uttered a joyful scream. काही वेळानंतर म्हणजे तो कंटिन्युअसली ओरडत होता. he kept calling plaintively म्हणजे रिक्वेस्ट करून स्पष्टपणे तो तिला बघून ओरडत होता. but and after a few minutes or so he uttered a joyful scream. His mother had picked up a piece of fish and was flying across him with it. आता काय झालं तर तो खूप आनंदाने काय करायला लागला, ओरडायला लागला, कारण हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश. कारण त्याच्या आईने एक पीस आहे, एक तुकडा हा माशाचा तिने पकडून आणलेला होता. अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस हिम
अक्रॉस टू हिम विथ इट, आणि ती आजूबाजूला त्याच्या उडत होती. ही लीन आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. तो कसा झाला तर खूप इगरली झुकला होता. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, आणि त्याच्या पायाने तो त्या रॉकला वाजवत होता. ट्राईंग टू गेट नियरर टू हर, आणि तिच्या जवळ जाण्याचा तो प्रयत्न करत होता. ॲज शी फ्लीव अक्रॉस, म्हणजे ती उडत होती तर तिच्या जवळ जाण्यासाठी हा पळत होता. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम, पण जेव्हा ती त्याच्या विरुद्ध बाजूला उडत होती, शी हाल्टेड, ती थांबली. हर विंग्स मोशनलेस, तिचे विंग्स हे मोशनलेस म्हणजे न हलणारे झाले. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच टू हिज बीक, आणि तिच्या जे तोंडातलं जे फिश होतं ऑलमोस्ट तिच्या तोंडातलं म्हणल्यापेक्षा तिच्या ज्या काही चोचेमध्ये जी काही फिश पकडलेली होती तिने, ते फिशचा तुकडा होता तो ऑलमोस्ट त्याच्यापर्यंत त्याच्या बीकपर्यंत पोहोचणार होता. ही वेटेड अ मोमेंट सरप्राईज वॉन्डरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर अँड देन, ती काय करायची तर त्याच्या तोंडापर्यंत तो तुकडा घेऊन जायची. ही वेटेड अ मोमेंट, तिने काही वेळ वाट बघितली. इन सरप्राईज, आश्चर्याने तिने वाट बघितली. वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर, आणि तो विचार करायला लागला आश्चर्याने की ती त्याच्या जवळ का बरं येत नव्हती. अँड देन मॅडन बाय हंगर, आणि पुन्हा तो भुकीने काय व्हायचा, व्याकुळ व्हायचा. ही डाईव्ड ॲट द फिश, आणि तो फिशकडे डाईव्ह करायचा. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड इन टू स्पेस. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड इन टू द स्पेस, आणि तो त्या मोकळ्या जागेवर मोठे आवाज करून काय करायचा तर खाली पडायचा, बाहेर यायचा आणि पडायचा. देन अ मॉन्स्टरस टेरर सेज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील, आणि एक शॉकिंग वेने तो काय झाला तर टेरर सेज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील, आणि तिचं हृदय आता सुद्धा उभं होतं, परंतु तो खूप शॉक्ड त्याच्यामुळे झालेला होता, त्याच्या आईच्या वागण्यामुळे. ही कुड हिअर नथिंग, त्याला कुठंही ऐकू तो काही ऐकू शकत नव्हता. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड, आणि नेक्स्ट मिनिटला तिने काय केलं तर, परंतु ते एकदाच त्याच्यासोबत झालं, हे लास्ट वेळेस त्याच्यासोबत झालं, हा शेवटच्या मिनिटात त्याच्यासोबत झालं. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड, आणि नेक्स्टच्या मिनिटला त्याने काय केले तर त्याचे जे विंग्स असतील ते त्यांनी स्प्रेड केले किंवा मग पसरवले. The wind rushed against his breast feather, then under his stomach, and again his wing. याचा अर्थ असा आहे की द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड, त्याने त्याचे काय केले तर पंख पसरवले. द विंड रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर, आणि त्याच्या छातीखाली तिने काय केले तर द विंग्स रश अगेन्स्ट, तिने त्याच्या विंड जे आहे त्याच्या छातीखाली आली. देन अंडर हिज स्टमक, त्याच्यानंतर त्याच्या पोटाखाली. अँड अगेन्स्ट हिज विंग्स, आणि त्याच्यानंतर त्या पंखाखाली ती हवा तिने घेतली. ही वुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर, आणि त्याला नंतर असा भास व्हायला लागला की जे काही हवा आहे तो काय करत चाललाय तर त्याच्या विंग्समध्ये तो काय करतोय तर कट करत तो जात होता किंवा उडत होता. He was not falling headlong now. He was soaring gradually downward and outward. तो आता खालीवर हळूवार सोअरिंग म्हणजे उडत होता. कसा डाऊनवर्ड किंवा मग आउटवर्ड, खालीवर अशा प्रकारे तो उडत होता. He was no longer afraid. आता त्याला भीती वाटत नव्हती. He just felt a big dizzy. त्याला थोडीशी चक्कर आल्यासारखी फक्त वाटली. Then he flapped his wings once and soared upward. He flapped his wings once and he soared upward. त्यांनी पुन्हा त्याचे पंख फिरवले आणि तो उंच असा उडत गेला. सोर्ड म्हणजे काय, उंच असा तो उडाला. गा 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 गॉल गॉला. आता हे त्यांचं साऊंड आहे, म्हणजे त्यांचं काहीतरी चिवचिवाट आपण म्हणू शकतो. तो त्याच्या आवाजात काहीतरी म्हणतोय. हिज मदर सूप्ड हिज पास्ट. आणि तिची आई काय केलं तर तिची आई जी आहे त्याच्या भूतकाळात ती गेली की हिज मदर सूप्ड पास्ट हिम हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. तिचे आवाजसुद्धा, तिचे जे विंग्स असतील ते खूप मोठ्याने आवाज करत होते. ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. तो तिला उत्तर देत होता दुसऱ्या भाषेत ओरडून. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आणि त्याच्यावरती त्याचे वडील उडत होते आणि ते सुद्धा ओरडत होते. स्क्रीम म्हणजे आवाज करत होते. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर
फ्लाईंग अराउंड हिम, आणि त्यांनी बघितलं की त्याचे दोन्ही भाऊ तसेच त्याची सिस्टर, त्याची बहीण फ्लाईंग अराउंड हिम, त्याच्या भोवती ते उडत होते. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायव्हिंग, ते काय करत होते, कर्वेटिंग लाईक अ हॉर्स म्हणजे अशा प्रकारचे उडत होते. त्यानंतर बँकिंग, त्यांचं सोरिंग म्हणजे उंच उडणे. बँकिंग म्हणजेच काय थोडक्यामध्ये तर एकाच पंखाने ते उडत होते. आणि डायव्हिंग ते करत होते म्हणजे त्याच्यासोबतच ते सर्व उडत होते. त्यांनी कम्प्लिटली फॉरगेट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. त्यानंतर तो पूर्णतः विसरून गेला की त्याला कधी उडता येत नव्हतं. अँड कमांडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोर अँड कर्व, आणि तो स्वतःला कमांड करायला लागला कशासाठी, टू डाईव्ह मारण्यासाठी, सोर म्हणजे उंच ओढण्यासाठी, आणि कर्व म्हणजे असं तिरप उडत फिरण्यासाठी. श्रिंकिंग श्रीली, आणि खूप जोराने तो काय करायचा तर गोंगाट करत होता, खूप मोठ्याने आवाज तो करत होता. ही वॉज नियर द सी नाव, तो आता समुद्राच्या जवळ गेला होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, आणि त्या समुद्र एकदम स्ट्रेट असा तो उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, आणि त्या ओशनवर तो एकदम स्ट्रेट अशा प्रकारे उडत होता. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम, तिने बघितलं की त्याच्या खाली काय तर एक वास्ट असं मोठं असं काय तर ग्रीन सी, म्हणजे ग्रीन म्हणजे कशा कलरचं, ग्रीन कलरचं समुद्र असा विस्तीर्ण असा पसरलेला होता असं तिने बघितलं. विथ लिटल रिच मुव्हिंग ओव्हर इट, आणि छोटे छोटे रिच तिथं काय होतं तर मूव्ह करत होते. अँड ही टर्न हिज बिग साइडवे अँड काउट अम्युजली, तो जो समुद्र होता तो हिरवागार होता. अँड विथ लिटल रिच, आणि छोट्या छोट्या टेकड्या त्या समुद्रामध्ये होत्या. अँड ही टर्न हिज बेक, त्यांनी ज्यावेळेस त्याची चोच आणि त्याचा चेहरा मागे वळून बघितला. अँड काउट अम्युझिंगली, आणि तो खूप आश्चर्यचकित झाला. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन दिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम, त्याचे आई वडील, त्याचा ब्रदर, त्याची सिस्टर त्या फ्लोरिंगवर, त्या रिजवर ते काय झाले तर बसले होते, किंवा त्यांनी तिच्यावर लँड केलं होतं. दे वेर बेकनिंग टू हिम, ते त्याला बोलत होते. बेकनिंग म्हणजे तर त्याला खुणवत होते, बोलवत होते. अँड कॉलिंग श्रील, आणि मोठाने कर्कश असा आवाज ते काढत होते, आणि त्या थ्रू त्याला काय करत होते तर त्यांच्याकडे बोलत होते, त्याला फॉलो करायला ते सांगत होते. ही ड्रॉप हिज लेग टू स्टँड ऑन द ग्रीन सी, आणि त्यांनी पाय खाली सोडले. टू स्टँड ऑन द ग्रीन सी, त्या ग्रीन सीमध्ये त्या ग्रीन सीवर उभा राहण्यासाठी. हिज लेग्स सँक इन टू इट, त्याचे पाय असतील ते त्या समुद्रामध्ये बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग. ही स्क्रीम्ड, तो घाबरला, तो ओरडला, तो भीतीने किंचाळला. अँड अटेम्प्ट टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स, आणि पुन्हा त्यांनी काय केलं तर पुन्हा उंच उडण्याचा साठी त्यांनी काय केले तर त्याचे पंख काय केले तर फिरवले, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. बट ही वॉज टायर्ड, परंतु तो थकला होता. अँड वीक विथ हंगर, आणि भुकेला सुद्धा तो झालेला होता, त्या भुकेमुळे सुद्धा तो वीक झाला होता. अँड ही कुड नॉट राईज एक्झॉटेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज. ही कुड नॉट राईज, तो आता पुन्हा उडू शकत नव्हता. एक्झॉटेड, थकलेला होता. बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज, आणि त्यांनी जी काही ही स्ट्रेंज एक्झरसाइज केलेली म्हणजे उडण्याची, त्यामुळे तो काय झालेला होता एक्झॉटेड म्हणजे टायर्ड, थकलेला, तो खूप थकला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच इट अँड ही सँक नो फादर. त्याचे जे पाय असतील ते त्या ग्रीन सीमध्ये बुडाले. अँड देन हिज बेली, त्याचं पोटसुद्धा त्या पाण्याला टच झालं. अँड ही सँक नो फादर, आणि तो लगेच त्यामध्ये थोडासा काय झाला तर उभा राहिला, तिथे तो बुडाला होता. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट, तो त्यावर तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, आणि त्याच्या आजूबाजूला त्याची फॅमिली जी होती ती काय करत होती तर स्क्रीमिंग, ओरडत होती. प्रेझिंग हिम अँड देअर बिग वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप ऑफ डॉग फिश, आणि त्याची फॅमिली काय करत होती, त्याच्या भोवती ती उडत होती. तो त्या पाण्यात उतरला आणि तरंगायला लागला, तो बुडाला त्या पाण्यात आणि तिथे तो तरंगायला लागला. आणि त्याची फॅमिली त्याच्या अवतीभोवती खूप अशा प्रकारे ओरडत होती किंवा मग स्क्रीमिंग करत होती, आवाज करत होती. प्रेझिंग हिम, त्याची स्तुती करत होती. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम
स्क्रॅप ऑफ डॉग फिश, आणि त्यांची जी फिश म्हणजे त्याचे काही भाऊ असतील, बहीण असेल, फॅमिली मेंबर असतील, त्यांनी जी काही डॉग फिश पकडलेली आहे त्यांच्या चोचीमध्ये, ते काय करत होते, सर्वजण त्याला ती ऑफर करत होते. फायनली आपण म्हणू शकतो की ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा प्रकारे त्याने तिची काय केली तर पहिली उडान किंवा पहिली फ्लाईट त्यांनी केली. म्हणजेच याच्यातून आपण हे शिकू शकतो की जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपण काय होऊ शकत नाही तर सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हणजेच थोडक्यात आईवडिलांच्या आणि भाऊ बहिणींच्या जोपर्यंत कुबड्या तुम्ही सोडणार नाहीत तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तुमचा विकास होऊ शकत नाही. जसं सीगलने काय केलं, त्याच्या आईवडिलांनी ज्यावेळेस त्याची साथ सोडली, ज्यावेळेस त्याला जाणीव झाली की आता आपण सुद्धा उडायला पाहिजेत, त्यावेळेसच तो उडू शकत होता. जोपर्यंत त्याचे आई वडील हे त्याला फिश आणून द्यायचे तोपर्यंत त्यांनी उडण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु ज्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या वडिलाने फिश खाणं त्याला देणं सोडलं फुकटची, त्यानंतर त्याने स्वतः प्रयत्न केला आणि तो काय झाला तर त्या दिवशीपासून उडायला शिकला. अशा प्रकारचा छानसा हा पाठ इथं आपला संपलेला आहे. आय होप तुम्हाला सर्वांना तो आवडला असेलच. माझा तर खूप आवडीचा हा पाठ आहे. यानंतर आपण पुढच्या लेसनकडे वळूयाच. त्यासाठी सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट खूप महत्त्वाचे आहेत. हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला काय होईल तर आयडिया क्लिअर मिळेल या चॅप्टरबद्दल. तोपर्यंत थँक यू अँड टेक केअर. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.